एकलव्य. घनदाट अरण्यातून वाट काढीत ती सारी मुले निघाली होती. ती मुले म्हणजे कौरव पांडव राजपुत्र, भीम अर्जुन, दुर्योधन दुःशासन, सगळे गुरु द्रोणाचार्यांच्या हाताखाली विद्याशास्त्र शिकणारे विद्यार्थी, सगळेच द्रोणाचार्याचे शिष्य. त्यांच्याबरोबर एक कुत्राही होता. तो जोराजोरात भुंकत होता. इतक्यात सरसर बाण येऊन त्याचे तोंड त्या बाणांनी जखडले गेले. त्यांचे बुखणे बंद झाले. हे पाहून या सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. बाण कोणी मारले हे पाहण्यासाठी ते पुढे निघाले. एका प्रशस्त मोकळ्या जागी ते येऊन थांबले. लांबवर एक झोपडी दिसत होती. झोपडीपाशी कसला तरी मोठा थोरला पुतळा असावा असे वाटत होते. त्यांच्या पलीकडे कोणीतरी धनुष्यबाण घेऊन उभा होता. तो तेथीलच रहिवासी असावा, पण पाठमोरा असल्यामुळे त्याचा चेहरा दिसत नव्हता. आपल्या कुत्र्याची अशी अवस्था करणारा हाच तो मुलगा असावा असे त्यांना वाटले. त्याला जाब विचारण्यासाठी त्यातील काही मुले पुढे सरसावली. इतक्यात त्यांचे गुरु द्रोणाचार्य तेथे येऊन पोचले. गुरुजींनी त्यांना तेथेच थांबून म्हटले, "अरे, समोर काय घडले ते तर पहा." सारे मुले स्तब्ध होऊन उभे राहून तो मुलगा काय करतोय ते पाहू लागली. त्याने सरसर बाण सोडले. भराभर बाणांचा पूल उभा केला. हा हा म्हणता तो आकाशाला जाऊन भिडला आणि नंतर एकाच बाणाने त्या धनुर्धार मुलाने तो मोडून पटकन टाकला. मुलांच्या आश्चर्याला पारावर उरला नाही. हा विलक्षण धनुर्धर कोण हे जाणून घ्यायला मुले उतावळी झाली होती. ती पुढे होणार इतक्यात त्याच्या कानावर शब्द पडले, "गुरुजी, मी तुमच्या पायावर ही फुले वाहतो." त्या धनुर्धारी मुलाने भात्यातून एक बाण काढला. तो धनुष्यावर चढवला आणि दोरी अशा कौशल्याने ओढली की बाणाने रानवेलीवरच्या फुलांचा गुच्छ तोडून नेमका समोरच्या पुतळ्याच्या पायावर नेऊन टाकला. बाणांनी कुत्र्याचे तोंड बंद करणारा हा तो धनुर्धार अशी साऱ्यांची खात्री होऊन चुकली. मुले जवळ येऊन उभी राहिली होती, पण त्या धनुर्धारी मुलाचा त्याचा पत्ता नव्हता. एकाग्रतेने त्याचे पाठ गिरवणे चालूच होते. गुरुजींना त्याच्या त्या एकाग्रतेचे मोठे कौतुक वाटले. आता गुरु द्रोणाचार्यांनाही राहावेना. ते स्वतः पुढे झाले. मागोमाग मुलेही निघाली. गुरुजींनी कौतुकाने त्या मुलाच्या पाठीवर हात ठेवला आणि प्रेमाने विचारले, "बाळ, तू कोण?" मी द्रोणशिष्य एकलव्य." "काय, तू द्रोणाचार्यांचा शिष्य?" अर्जुनांना आश्चर्याचा धक्का बसला. "पण गुरुजी तर राजधानीत असतात, मग तुला या अरण्यात येऊन ते कसे शिकवणार?" भीमाने कुतूहलाने प्रश्न केला. समोरच्या पुतळ्याकडे बोट करून एकलव्य म्हणाला, "ते पहा माझे गुरुजी." त्या झोपडीपाशी मातीचा एक ओबडधोबड पुतळा होता. तो द्रोणाचार्याचा होता. त्या पुतळ्यालाच गुरु मारून एकलव्य विद्या शिकत होता. छट, मातीचा पुतळा काय विद्या शिकवतो काय? कौरवांनी कोणीतरी शंका काढली. "का नाही शिकवणार? मी तर याला मातीचा पुतळा समजत नाही. प्रत्यक्ष द्रोणाचार्याचे ते येऊन बसलेले आहेत व तेच मला शिकवत आहेत या भावनेने मी विद्या शिकतो. पण हे कसं शक्य आहे?" पुन्हा कोणीतरी विचारले. "मी सांगतो." गुरु द्रोण मध्येच म्हणाले. "आता मला सारं आठवलं. काही वर्षापूर्वी माझ्याकडे एक भिल्ल मुलगा आला होता खरा. हिरण्यधनु या अरण्यवासी राजाचा तो पुत्र. त्यावेळी मी त्याला प्रत्यक्ष विद्यादान करू शकलो नाही. मात्र त्याची विद्या शिकण्याची तळमळ पाहून मनापासून आशीर्वाद मी दिला होता." एकलव्याने गुरु द्रोणाचार्याला आदराने वंदन केले. त्याचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले. त्याचा कंठ दाटून आला. तो म्हणाला, "गुरुवर्य, केवळ आपल्या आशीर्वादानंच मला ही विद्या लाभली. आपला आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी असावा." द्रोणाचार्य झटकन पुढे झाले. त्यांनी एकलव्याला प्रेमाने आपल्या छातीशी धरले. ते म्हणाले, "धन्य एकलव्य, शिष्य असावा तर तुझ्यासारखा."